विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो। त्याबद्दल मी आपणास काही माहिती सांगत आहे। मी आदित्य अतुल चिखले, इयत्ता 7वी ह ची विद्यार्थिनी। वन हे देशाचे वैभव, तर वनांचे वैभव असते वन्य प्राणी, मोठे मोठे वृक्ष, पशु पक्षी। वाढत्या विकासाच्या प्रक्रियेत वनसंपदा व वन्य प्राण्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। अनेक दुर्मिळ प्राणी, पक्षी, वनस्पती आज नष्ट होण्याच्या, नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। या प्रचंड वनसंपत्तीमुळे भारताला विशेष स्थान प्राप्त झालेले आहे। वनस्पती, प्राणी व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी व पर्यावरणाचा समतोल सांभाळण्यासाठी जनजागृती निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो। गेल्या 200 वर्षात छंद शौर्याचे प्रतीक, चोरटी शिकार, शहरीकरण, सौंदर्यवर्धन, व्यापार, जंगलनाश, औद्योगिकरण व प्रदूषण, लोकसंख्या वाढ, नैसर्गिक आपत्ती अशा कितीतरी कारणांनी 250 वन्यजीवांच्या जाती नष्ट झाल्या आहेत। येणाऱ्या काळामध्ये पशुपक्ष्यांचे 600 वर दुर्मिळ जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि म्हणूनच वन्यजीव संवर्धन चळवळ अधिक व्यापक होणे काळाची गरज आहे। वन्यजीव संवर्धन यासाठी वन्यजीव सप्ताह साजरा करत सर्वांना जागरूक केले जाते। वन्यजीवांचे सुरक्षित वसतिस्थान असणारे जंगल आज प्रचंड प्रमाणात आकसत चाललेली आहे। मानवाने विकासाच्या नावाखाली औद्योगिकरण केल्याने जंगल नष्ट होत आहे। वन्य प्राण्यांचे नैसर्गिक आश्रयस्थान नष्ट झाल्याने ती अन्नाच्या शोधात मानवी वस्तीवर हल्ले करतात। वाढत्या प्रदूषणामुळे वन्यजीवांना परिस्थितीशी समायोजन करण्यासाठी संघर्ष करावा लागतो। अनेक दुर्मिळ वन्यजीव यांची नोंद रेड डाटा बुकमध्ये होत आहे। 1972 मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा करून वन्यजीवांना कायद्याने संरक्षण प्राप्त करून दिले जात आहे। वन्यजीव संवर्धन चळवळीत सर्वसामान्य माणसाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। मानव हा आपला शत्रू ही भावना सर्व प्राण्यांमध्ये दिसते। वन्यजीवांची चोरटी शिकार तसेच अनेक प्राण्यांची सौंदर्य प्रसाधने व इतर वस्तूंच्या निर्मितीसाठी शिकार केली जाते। जागतिक पातळीवर विश्व प्रकृती निधी WWF यासारख्या संघटना वन्यजीव वाचवा ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवत आहेत। वन्यजीव संवर्धनासाठी वन्यजीवांची नैसर्गिक वसतिस्थाने यांचे संरक्षण करायला हवे। वृक्ष, पशुपक्षी हे आपल्या पर्यावरणाचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत, जे वृक्षांवर, वन्य प्राण्यांवर व वन्यजीवांवर प्रेम करतात, ते जीवनावरही रसून प्रेम करतात। म्हणून चला वन्यजीव सप्ताह निमित्त वन्यजीवांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध होऊया। या वन्यजीव सप्ताह निमित्ताने इयत्ता 5वीचे काही विद्यार्थी आपल्या समोर प्राण्यांचे व पक्ष्यांचे वेशभूषा करून आलेले आहेत। तसेच एक विद्यार्थी आपल्या समोर मोराचा आवाज काढून दाखवणार आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 1 ऑक्टोबर रोजी कुमारी अदिती हिने आपणास वन्यजीव सप्ताहाबद्दल माहिती सांगितली, त्याबद्दल तिचे आभार। तसेच इयत्ता 5वीचे काही विद्यार्थी वेगवेगळे प्राणी, पक्षी यांची वेशभूषा करून आले, त्याबद्दल त्यांचे आभार। तसेच मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक वर्ग व विद्यार्थी यांनी कार्यक्रम सतत शांत चित्ताने ऐकून घेतला, त्याबद्दल त्यांचे आभार। अध्यक्षांच्या वतीने सदर कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो। धन्यवाद।